जसी कुठे चालली तू? आता आपल्याला दिवाळी ना शॉपिंग मध्ये जायचं आपल्याला. ओके दिवाळी जवळ आली आहे, थोडीशी शॉपिंग माझी पण राहिलेली आहे. आता ऑफिसचं काम झालेलं आहे. चला माझ्यासोबत माझी काय काय शॉपिंग राहिली आहे ती तुम्हाला दाखवते. तर गणपतीची खरेदी आपण केली होती तुळशीबागेतून, त्यामुळे आम्ही ठरवलं की यावेळी पिंपरी मार्केटला जाऊयात. ऑफिसचं काम आणि संध्याकाळचं जेवण आटपून आम्ही निघालो पिंपरी मार्केटला. जाता जाता बरेचसे फटाक्यांचे स्टॉल दिसले आणि इथे जवळच एक मोठी नर्सरी आहे, तिथे पण त्यांनी आकाशकंदील विकायला ठेवले होते. खूप छान छान पणत्या पण होत्या आणि हे सर्व बघत आम्ही पोहोचलो पिंपरी मार्केटला. जवळजवळ 8:45 वेळ होती. थोडंसं उशिरा गेल्यामुळे बराच फायदा झाला. आम्हाला जे घ्यायचं होतं ते व्यवस्थित बघता आलं, वेगवेगळे ऑप्शन भरपूर बघता आले. गर्दी बऱ्यापैकी कमी झाली होती, त्यामुळे चेंगराचेंगरी धक्काबुक्की काहीही नाही झालं. व्यवस्थित आम्हाला शॉपिंग करता आली. त्यामुळे तुम्हाला जर जमत असेल आणि शक्य असेल तर वीकडेजमध्ये थोडंसं उशिरा जावा, व्यवस्थित शॉपिंग करता येईल. तर सुरुवात आम्ही पणत्यापासून केली. थोड्याशाच पणत्या आपल्याला लागणार होत्या रेसिपीच्या डेकोरेशनसाठी, तेवढ्याच मी इथे गघेतलेल्या आहेत. या आधीच्या पणत्या भरपूर घरी आहेत, त्यामुळे या छोट्या गोड रंगीत पणत्या घेऊन आम्ही निघालो लाईटची माळ बघण्यासाठी. दरवर्षीप्रमाणेच आकाशकंदील, लाईटच्या माळा, पणत्या, फुलं यामध्ये वेगवेगळे भरपूर असे प्रकार आले होते. एक माळ घेतली आहे. किती घेतल्या? एकच माळ घेतली आहे. तर एक माळ घेऊन आम्ही निघालो पुढची वस्तू घेण्यासाठी. चालत चालत वाटेत बघितलं तर हे छान अशा फुलाच्या माळा होत्या. त्यानंतर लक्ष्मींची पावलं घेतली, शुभलाभ घेतलं. त्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार होते, सेट्स होते. फुलांच्या माळा पण घेतल्या. पुढे चालत निघालो तर हे दिव्यांचे छोटे सेट दिसले, तो एक घेतला. आता वेळ होती आकाशकंदील घेण्याची. सुरुवातीलाच आम्हाला छोटे छोटे आकाशकंदील छान दिसले, त्यामधला एक घेतला. घरी असलेला आकाशकंदील 2 वेळा वापरल्यामुळे तो बराच खराब झाला होता, त्यामुळे आम्ही नवीन आकाशकंदील घ्यायचं ठरवलं. मस्त असे दुकानं फिरलो, बरेच आकाशकंदील बघितले. नवीन नवीन डिझाईन होत्या, कुठला घेऊ आणि कुठला नको असं होत होतं, पण आम्ही एक आकाशकंदील निवडला. काही वेळेला असं वाटतं की हे आकाशकंदील किंवा इतर क्राफ्ट घरीच करावेत, पण वेळेअभावी ते कधी कधी शक्य होत नाही. त्यामुळे असे छान छान मार्केटमध्ये आकाशकंदील वगैरे बघितले की पटकन घ्यावेसे वाटतात. तुमची दिवाळीची तयारी कुठंपर्यंत आली? काय काय फराळाची तयारी झाली? काय राहिली? कॉमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि हो, हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय हे देखील मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. एकतर आम्ही उशिरा आलो होतो आणि हे छान छान असे कलर्स, लाईट्स, दिवे बघण्यात इतका छान वेळ गेला. खरेदी झाली आणि आम्ही निघालो घराकडे. शेवटी येताना हा फटाक्यांचा स्टॉल दिसला. शक्यतो आम्ही फटाके उडवतच नाहीत, पण आम्ही एक फुलभाजीचा बॉक्स घेतला, तेही ओजस्वीसाठी. बघूयात ती काय करते ते. रात्री उशीर झाल्यामुळे आम्ही काही शॉपिंगचं रेकॉर्डिंग केलं नाही. तर हा आहे आकाशकंदील, मस्त छान. माझी पण पिंक साडी आहे, त्यासाठी पिंक आकाशकंदील घेतलं आहे. आणि छोटे छोटे आपल्याला डेकोरेशनसाठी इथं हे घेतले. आणि कानातल्याचा मोह काही मला आवडलं नाही, त्यामुळे ते छोटंसं कानातलं मी घेतलेलं आहे. आणि आणखी जसं मी तुम्हाला दाखवलं की छोटे छोटे आकाशकंदील छान वेगवेगळे प्रकार आले होते. हा वेगळा प्रकार घेतला आहे, थोडासा याला मॅचिंग. हे आहे रांगोळीची पट्टी, हा दिवा. त्यामध्ये मी आता छान असे फुलं वगैरे घालेन, पाणी लावेन, पाणी घालून. आणि ह्या माळा, त्या माळा किती घेतल्या ना तरी कमीच वाटतात दरवेळी, त्यामुळे असा 5चा एक बंच होता, तो मी घेतलेला आहे. बघूया आता डेकोरेशनला वगैरे कुठे कुठे लावता येतो. आणि एक लाइटिंगची माळ पण आम्ही छान घेतली, आपल्याला डेकोरेशनला घेतली. तुम्हाला रेसिपीमध्ये नक्की दिसेल बरं काही लाइटिंगची माळ. त्यानंतर या छोट्याशा बांगड्या, त्याच्या ड्रेसवर मॅचिंग मला दिसलेल्या छान त्या घेतल्या. लक्ष्मीची पावलं, शुभलाभ, मस्त असं. आणि ही माळ. नाही म्हटलं तरी बऱ्याच वस्तू घेतल्या जातात, छान छान दिसल्या की. अशी माळ घेतली. आणि दिवाळी म्हणली की फटाके. शक्यतो आम्ही फटाके घेत नाही, पण यावेळी ओजस्वीसाठी ही साधी फुलभाजी आम्ही बघू म्हणलं, ट्राय करू तिला आवडते का.